लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नांदेड येथील आयुष राहुल कोकाटे याने 513वा रँक प्राप्त केलाय। अतुल राजूरकर यांनी 527वा रँक प्राप्त केला, तर प्रियंका वाटोडे लेमाळे यांची महाराष्ट्र बँकेत अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अशा गुणवंतांचा नांदेडच्या पूर्णा रोड येथील उरुवेला बुद्धविहारात धम्म उपासक उपासिका व परिसरातील नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय। सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी BM कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विचार मंचावर वैभव मुनेश्वर, प्रशांत ढवळे, मारुतराव थोरात उपस्थित होते। प्रारंभी श्रामनेर प्रशिक्षण ऋषी पठण केंद्राचे प्रमुख भिक्खू पयाबोधी थेरू यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन SN कांबळे यांनी केले। कार्यक्रमाची सांगता धम्म सरिता महिला मंडळांनी घेतलेल्या सरळतय गाथेने करण्यात आली। सर्वप्रथम मी ज्यांनी हे सत्कार सोहळे ठेवलेत त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांना देतो आणि त्या सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि अजून पण देत आहेत, त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद। मी हे श्रेय माझ्या यशाचं माझ्या आईवडिलांचे कष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद यांना देतो आणि हेच सांगेल की मी फक्त एक विद्यार्थी आहे, असे खूप विद्यार्थी माझ्यासोबत जर घडत राहिले वर्षानुवर्ष तर खूप जास्त मला पण आनंद होईल आणि लवकरच मी अपेक्षा करतो की असे अजून विद्यार्थी आपल्याला लाभेल। नवीन विद्यार्थ्यांना मी हेच सांगेल की आजचा जो जमाना आहे तो खूप जास्त डिस्ट्रॅक्शन्स आहे, मोबाईल, सोशल मीडिया। जर आपण ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सवर कंट्रोल करू शकलो, त्यांना कमी करू शकलो तर मला वाटतं खूप फायदा होईल। तर विद्यार्थ्यांनी सर्वात आधी एक गोल ठरवावा, तो गोल काहीही असू शकतो, लॉची डिग्री, इंजिनिअरिंगची डिग्री, मेडिकलची डिग्री। जर त्यांनी हे केलं आणि त्याच्यासोबत त्यांनी जर आपला एक सोशल सर्कल चांगला ठेवला ज्याच्याने त्यांना बूस्ट भेटतंय, कॉन्फिडन्स भेटतोय, तर ते नक्की कोणत्या पण फील्डमध्ये यशस्वी ठरतील आणि आपल्या समाजाचं आणि देशाचं नाव रोशन करतील। सप्रेम जय भीम। आज उरुवेला बुद्धविहार श्रद्धा कॉलनी नांदेड या कॉलनी वासियांच्या तर्फे नांदेडचे भूषण, नांदेडचे गौरव आयुष्यमान आयुष राहुल कोकाटे हे ऑल इंडिया रँक 513 UPSCमध्ये प्रवीणता हासिल केलेला आहे। त्याचे या दैदिप्यमान यशासाठी आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे, शिका, चेतवा आणि संघर्ष करा। त्याच उद्देशाने आयुष्यमान आयुष यांनी आपले जीवाची संपूर्ण मेहनत त्यांनी शिक्षणामध्ये खर्च केलं, अपार त्यांनी मेहनत घेतली आणि भारतातली सर्वोच्च अशी UPSCची परीक्षा कलेक्टर होण्यासाठी जी आहे त्यामध्ये त्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केलेलं आहे। हे आमच्या समाजासाठी अत्यंत गौरवाची अशी बाब आहे आणि म्हणून अशा ह्या होतकरू आणि अतिशय प्रतिभाशाली युवकांचा सत्कार करणे आमचं आद्य कर्तव्य मानतो आणि त्याच हेतूने आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे। या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जी प्रेरणा दिलेली आहे ते आमच्या कॉलनीतील अतिशय महत्त्वपूर्ण आमचे असे मार्गदर्शक आयुष्यमान मारुतरावजी थोरात सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे, सहकार्य केलं आहे आणि प्रेरणा दिली आहे की अशा या युवकांची आपण काय करायला पाहिजे, सत्कार करायला पाहिजे, ज्यांच्या माध्यमातून सर्वांना प्रेरणा मिळेल, येणाऱ्या पिढीला ते अतिशय एक प्रेरणादायी असे व्यक्ती म्हणून ठरतील आणि सर्वांना प्रेरित करतील। हा आमचा त्यामागचा उद्देश आहे। माझं नाव प्रियंका अशोक वाटोडे। माझी निवड बँक ऑफ महाराष्ट्र इथे झालेली आहे याच वर्षी। मी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर हे यश संपादन केलेलं आहे। मला बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वप्न पूर्ण करायचं होतं। आम्हा तरुणांना त्यांनी एक संदेश दिला होता की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि समोर चला, आणि हे स्वप्न मी मनात ठेवून पूर्ण केलेलं आहे। धन्यवाद। मी अनिल राजूरकर, ही माझी मिसेस उषा राजूरकर। आमचा मुलगा अतुल राजूरकर याने UPSC परीक्षेमध्ये 727वा रँक मिळवून यश संपादन केलेलं आहे। अतुल हा लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा होता, नेहमी 97-98 मार्क मिळायचे। तेव्हा मला वाटत होतं की हा अतिशय चांगल्या पदावर काम करू शकतो आणि जेव्हा अतुल पुण्याला इंजिनिअरिंगची डिग्री करत असताना त्यालासुद्धा या गोष्टीची जाणीव झाली की आपण केवळ साध्या नोकरीपेक्षा अतिशय चांगल्या
नोकरीवर चांगल्या पदावर काम करू शकतो. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनेक संधी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत याची त्याला जाणीव झाली. या जाणीवेसोबतच त्यानं तेव्हापासून प्रयत्न सुरू केले आणि डिग्री झाल्यानंतर तो 20 ते 22मध्ये बार्टीची परीक्षा देऊन महाराष्ट्रामध्ये सर्व टॉपर आहे तो. आणि तेव्हा तो दिल्लीमध्ये वाजीराम आणि रवी या क्लासेसमध्ये जॉईन झाला. त्यानंतर तो मागच्या वर्षी मुलाखतीपर्यंत गेला, पण अंतिम यादीमध्ये त्याची निवड होऊ शकली नाही. पण 20 ते 24मध्ये त्यानं जिद्दीने अभ्यास करून हे यश संपादन करायचंच या जिद्दीने अभ्यास करून अंतिम यादीमध्ये त्याची निवड झालेली आहे. हे सर्व केवळ आम्हालाच भूषणावं नाही तर साऱ्या समाजाला देखील भूषणावं आहे. सर, सर्वांना जय भीम. मी मारुती थोरात, सेवानिवृत्त DYSP आहे आणि श्रद्धा कॉलनी येथील रहिवासी आहे. आयुष कोकाटे यांनी ऑल इंडिया 513 ही UPSCमधील रँक मिळवलेली आहे आणि त्यानिमित्तानं ते आपल्या सर्व समाजासाठी, आपल्यासाठी सर्व एक भूषणावह गोष्ट आहे. अतिशय कमी वयामध्ये 23 वर्षामध्ये त्यांनी UPSC सारखी अतिशय अवघड अशी परीक्षा यशस्वीरित्या पार केलेली आहे. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी आम्ही हा एक सत्कार समारंभ ठेवलेला आहे. खरं तर त्यांच्या सत्कार समारंभाचा उद्देश त्यांच्याकडे बघून, त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील इतरही अशाच प्रकारचे विद्यार्थी घडावेत, अशाच प्रकारचे चांगले यश विद्यार्थ्यांनी मिळवावं, हा एक त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यांनी जे काही खडतर मेहनत घेऊन हे काही यश संपादन केलेलं आहे त्याचं पण थोडं कौतुक व्हावं, हा पण यामागचा एक उद्देश आहे. खरं तर आज आयुष राहुल कोकाटे यांनी जे देशाच्या सर्वोच्च असा खरतर परीक्षा जी सगळ्यात सर्वोच्च मानली जाते UPSC, त्या परीक्षेमध्ये घवघवीत त्यांनी जे यश मिळवलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे हीच अपेक्षा होती की तुम्ही मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकावल्या पाहिजे. आयुष यांनी ती मोक्याची सर्वोच्च जागा पटकावून समाजाचाच नाही तर देशाचा त्यांनी अभिमान किंवा मान त्यांनी उंच केलेली आहे. आणि विशेष गर्व या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर आंबेडकर नगर जे नांदेडमध्ये अनेक लोकांची आंबेडकर नगराकडे बघण्याची जी भावना होती की आंबेडकर नगरामध्ये म्हणजे जास्त काही आगाऊ मुलं किंवा व्यसनी मुलं राहतात, परंतु आयुषने मात्र आंबेडकर नगराची ती लोकांची जी प्रतिक्रिया होती किंवा त्या भावना होत्या आंबेडकर नगराच्या प्रती, त्या सगळ्या भावना बदलून आंबेडकर नगरामध्ये सुद्धा हिरा आहे किंवा हिरे आहेत हे मात्र आयुषने दाखवून दिलेलं आहे. आणि गर्व आणि अभिमान म्हणजे यासाठी आयुषचा वाटतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, एका IAS जेव्हा बाबासाहेबांना भेटायला गेला होता, मी काय सेवा करू म्हणे बाबासाहेब, मला आदेश द्या. बाबासाहेब म्हणाले होते की ज्या गावातून तू IAS झालेला आहेस त्या गावात तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन तू वर्षात एकदा तरी गेला पाहिजे, जेणेकरून बाकीच्यांना प्रेरणा मिळेल. आयुषविषयी आम्हाला गर्व वाटतोय की डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये IAS झाल्याच्यानंतर सर्व अगोदर तो आपल्या नगरामध्ये आंबेडकर नगरमध्ये आला, आपल्या घरी आला आणि तिथून त्यांच्या सत्काराची म्हणजे भव्य दिवस सुरुवात झालेली आहे. ते एक आदर्श आयुष आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला हा एक हिरा आहे, समाजाचा गर्व अभिमान आहे. आणि सदैव समाज म्हणजे आयुष यांच्यासाठी भरभरून आशीर्वाद व्यक्त करेल अशा युवकांची म्हणजे गरज आहे.